विधानसभेत लोक असे निर्णय घेतात आणि सांगतात एएमसीने एवढा फाईन भरायचा तेवढा फाईन भरायचा। त्याच्यामुळे सरकार म्हणून ह्यूमन राईट्स कमिशनचे काय अधिकार आहेत, कशामुळे ते इंटरव्हेन करतात, ही भूमिका ठरवणं फार गरजेचं आहे। मुद्दा क्रमांक 1। आणि अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातलं मला मांडायचं होतं, ज्याच्यासाठी मी मागाशी हात वर करत होतो। माझ्या मतदारसंघामध्ये गोळीबार रोड आहे, तो मोठा होतोय। रोड मोठा झाला पाहिजे, मान्य आहे। कैलास कॉम्प्लेक्सच्या तिथे रोड मोठा होतोय। त्यानंतर वर्षानगरला पाण्याची टाकी तयार होते, त्या ठिकाणी काही झोपड्या तोडल्या जातात। माझं अध्यक्ष महोदय एवढंच म्हणणं आहे की आपण विकासाच्या कामाला, म्हणजे हे सगळे प्रोजेक्ट मीच पाठपुरावा करून करतोय, पण माझ्या घाटकोपरच्या एकाही माणसाला मी माहुलला जाऊ देणार नाही। मग ते अण्णाभाऊ साठे स्मारक तयार करत असताना त्या भागातले असतील किंवा माझ्या घाटकोपरमध्ये कुठेही डेव्हलपमेंटचं काम होत असेल त्या भागातले असतील, या सगळ्यांना त्यांना घाटकोपरमध्ये जागा दिली पाहिजे। या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला की ठाण्याच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती आहे तीच मनीषाताईंच्या मतदारसंघामध्ये आहे, तीच आशिषजींच्या मतदारसंघामध्ये आहे, तीच योगेशजींच्या मतदारसंघामध्ये आहे। आणि म्हणून हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची जी बैठक आहे त्या बैठकीला जाताना आशिषजींबरोबर आव्हाड साहेबांना देखील आमच्या विमानातून नेलं जाईल। श्रीमती यामिनीताई जाधव। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। या लक्षवेधीवर आपण मला बोलण्याची संधी दिलीत। मनीषाताई, तुम्ही उत्तम, अगदी मुंबईसाठी महत्त्वाची अशी लक्षवेधी मांडलेली आहे। 2 प्राधिकरणाची इथे